वेलकम टू रश्मीज रसोई। सुक्या वाकट्यांचं कालवण तर आपण नेहमीच खात असतो, पण आज मी तुम्हाला थोडंही खोबऱ्याचं वाटण न वापरता चमचमीत असं ओल्या वाकट्यांचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण वाकट्याचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी आपण ह्या 4 वाकट्या घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम ताज्या अशा वाकट्या आज बाजारात मिळालेल्या। मग ठरवलं चला आपण आज ना वाकट्यांचं कालवण बनवूया। सर्वात आधी ह्या वाकट्यात ना मी कापून घेते, नंतर कालवण बनवायला सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी ह्या वाकट्या आपण कापून घेऊया। हे बघा, हा डोक्याचा भाग आहे ना, असा मी थोड्याशा तिरफ्या अशा कापून घेते। ह्या काढून घेते हे बाजूला, आणि अशी पोटातली घाण आहे ना, ही अशी खेचून काढायची, इझिली निघते। आता कालवणासाठी खूप मोठे तुकडे नको आहेत आपल्याला। हे बघा, वाकटीमध्ये पण गाबोळी आहे आणि हे साईडचे फिन्स आहेत ना, असे हे हाताने काढून घ्यायचे। तुम्हाला हाताने काढता येत नसतील ना, तर सुरीने काढलेत तरी चालेल। हे बघा, तुम्हाला दाखवते, ही वाकटी अशी पकडली ना, आता ह्याचे तुकडे करून घेऊया। ह्याचे साईडचे हे फिन्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, असे हे काढून घ्यायचे। अशाच पद्धतीने ह्या उरलेल्या वाकट्या पण मी व्यवस्थित साफ करून घेते। तुम्हाला जर हाताने हे खेचून काढता येत नसेल ना, तर सरळ सुरीनी किंवा कातीनी ना असे कापून घ्यायचे। अशाच पद्धतीने ह्या वाकट्या मी सर्व कापून घेते। या सर्व वाकट्या आपण अशा कापून घेतल्या आहेत। आता स्वच्छ धुवून घेते, नंतर कालवणासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघूया। सर्व वाकट्या आपण कापून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता ह्या वाकट्यांचं कालवण बनवण्यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या अशाच तुकडे केले आहेत। चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे। 2 टेबलस्पून तेल वापरणार आहोत। अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत। तर चला मग लगेचच वाकट्यांचं कालवण बनवायला सुरुवात करूया। वाकट्यांचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण ही मोठी लंगडी किंवा मोठं कढई अशी ठेवली आहे। ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत। फोडणीला आता आपण ह्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालूया। लसूण आणि हिरवी मिरची तेलावर थोडीशी अशी परतून घ्यायची आहे। लसूण आणि मिरची परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करूया। आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, हा मसाला असला ना काय एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे काहीच घालायची गरज नाही, कारण का आपल्या ह्या घरच्याच आगरी कोळी मसाल्यात सर्व प्रकारचे गरम मसाले असतात। व्यवस्थित तेलावर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे। आता ह्या स्वच्छ धुतलेल्या वाकट्या ॲड करते, मसाल्यामध्ये थोड्याशा परतून घेते। परतून झाल्या की आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत। जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी मी ह्या वाकट्यांच्या कालवणाला ॲड केलं आहे। गॅसची फ्लेम आता हाय ठेवते। हाय फ्लेमवरच आपण ह्याला उकळी काढून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आता जी चिंच आपण भिजत घातलेली ना, ती ॲड करूया।
चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. वाकट्याच्या कालवणाला छान उकळी आली आहे. कालवण खूप असं हलवायचं वगैरे नाही. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून एक 7 ते 8 मिनिटांसाठी ह्या वाकट्या कालवणामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटं झालेत. झाकण काढून बघूया. हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल आपलं वाकट्याचं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेते. ह्या वाकट्या असो किंवा बोंबल्याचं कालवण, मांदेल्याचं कालवण खूप पळीनी किंवा कालत्यानी ना ह्याला मिक्स करायचं नाही. अगदी अलगदपणेच हे शिजवून घ्यायचं आहे. छान उकळी पण आली आहे कालवणाला. आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. एक 2 मिनिटांनी वाफ कमी झाली की आपण हे झाकण काढून घेऊया. 2 मिनिटं झाली आहेत. वाफ थोडी कमी झाली आहे. हे बघा, वाफ कमी झाली ना का कालवणाला कशी छान तरी येते. अगदी 2 चमचेच आपण तेल वापरलेलं तरी सुंदर चमचमीत असं बिना वाटणाचं आपलं हे वाकट्यांचं कालवण तयार आहे. थोड्याशा कोथिंबिरीने ह्याला गार्निश करून घेऊया. तयार झालेलं कालवण आता आपण सर्व करणार आहोत. झटपट आणि चमचमीत असं तयार झालेलं आपलं हे ओल्या वाकट्याचं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलं असेल, थोडंही खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच वापरलं नाही, तरी पण हे अगदी सुंदर कालवण आपलं वाकट्यांचं तयार झालं आहे. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या ओल्या वाकट्यांच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला पण जर बाजारातनं ह्या ओल्या वाकट्या मिळाल्या तर नक्की तुम्ही ह्या वाकट्या आणून माझ्या पद्धतीने झटपट आणि चमचमीत असं हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे ओल्या वाकट्यांचं कालवण कसं झालंय ते. जर तुम्हाला मी बनवलेलं हे ओल्या वाकट्याच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.